सांगली काँग्रेसची ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा स्वाक्षरी मोहीम। सर्व प्रकारच्या निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात, पृथ्वीराज पाटील यांचा यलगार। ईव्हीएम हटाव लोकशाही वाचवा अभियानांतर्गत सर्व निवडणुका मतपत्रिकेवरच घेण्यात याव्यात, यासाठी मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने मित्रमंडळ चौक मेन रोड सांगली येथे सकाळी 10 वाजता सह्यांची मोहीम आयोजित केली असून नागरिकांनी लोकशाही वाचवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल केवळ काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीसाठीच नाही तर राज्यातील जनतेसाठी धक्कादायक, अविश्वसनीय व अनाकलनीय आहेत। कोणतीही लाट नसताना लोकसभेच्या उलटे निकाल कसे काय लागू शकतात असा प्रश्न राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। विधानसभा निकालातील मतांच्या टक्केवारी तफावत गंभीर व चिंताजनक आहे। सर्व निवडणुका या मतपत्रिकेवरच घ्याव्यात, यासाठी काँग्रेस पक्षातर्फे 5 लाख सह्यांचे निवेदन माननीय राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व मुख्य निवडणूक आयुक्त यांना अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली देणार असून ही सह्यांची मोहीम 5 ते 20 डिसेंबर या कालात देशात व राज्यभर राबवण्यात येणार असल्याची माहिती पृथ्वीराज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे।